शेअर बाजार गुंतवणूक, महिलेने लग्नाचे आमिष दाखवून सायबर फसवणूक अशा वेगवेगळ्या सायबर फसवणुकीच्या 3 गुन्ह्यातील एकूण 2,11,00,000 रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 5 दिवसात सिल्वासा, दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली। सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे तक्रार दाखल केलेले एक तक्रारदार यांना विविध व्हॉट्सअप क्रमांकावरून सायबर चोरट्यांनी संपर्क करून ते स्टॉक मार्केटचे एक्सपर्ट असल्याचे सांगितले। त्यांनी दिलेल्या प्लॅटफॉर्मवरून IPO खरेदी केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून IPO खरेदीच्या करण्यासाठी 3,30,000 रुपये घेतले। पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याचा माग काढत सिल्वासा येथून सलमान रफिक खान वय 32 याच्यासह बंटी रमेशभाई पांचाळ वय 30, इत्काफ इद्रिस खान वय 36, सूरज कृष्णा सिंग वय 34 या आरोपींना अटक केली आहे। दुसऱ्या घटनेत तक्रारदार यांना अनामिका नावाच्या महिलेने टरुली मॅडली या डेटिंग ॲपवर ओळख करून लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत भविष्यात घर खरेदी करण्याकरता ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 1,55,00,000 रुपये भरण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली। या गुन्ह्याचे बँक खातेधारक अमित अशोक एकबोटे हा सोलापूर येथे असल्याचे समजल्याने पोलिसांचे एक पथक सोलापूरला गेले। त्यांनी अमित एकबोटे यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी स्वप्नील बाहेती वय 35, शुभम म्हणता वय 25, रक्षी नवघरे वय 26 यांना सदर खाते गेमिंग साठी वापर होण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले, परंतु सदर खात्याचा वापर हा सायबर फसवणुकीतील पैसे पाठवण्यास झाल्याचे निष्पन्न झाले। आरोपी स्वप्नील बाहेती, शुभम मंथा हे चीन या देशातील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होते। तसेच शुभम मंथा हा होलीपे नावाचे चायनीज कंपनी सोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। तिसऱ्या घटनेत सायबर तक्रारदार याची डिजिटल अरेस्ट द्वारे 52,69,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। यातील गुन्हेगार याचा शोध घेऊन अहिल्यानगर येथून विशाल पालवे, अक्षय सदाशिव गळवे, मयूर आनेचा यांना अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 9 मोबाईल फोन, 23 विविध बँकांचे पासबुक, 18 बँकेचे चेकबुक, 35 डेबिट कार्ड, नोटबुक, 6,500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। आरोपी हे USD या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पैसे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे। ओळख लपवण्यासाठी आरोपी हे डिसेंट्रलाइज्ड वॉलेटचा वापर करत होते। सायबर फसवणुकीतील रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे पुन्हा बाजारात आणली जात होती असे दिसून आले। दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांच्या पथकाने सदर कारवाई केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।